नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास आणि प्राथमिक विद्या मंदिर, गोम वेदक विद्या मंदिर आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाचे वार्षिक स्नेहसंमेलन कला दर्पण 2025 उत्साहात पार पडले। दिनांक 18 आणि 19 तसेच 20 डिसेंबर 2025 या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं। दिनांक 18 डिसेंबर रोजी गोम वेदक विद्या मंदिरचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, 19 डिसेंबर रोजी बालविकास आणि प्राथमिक विद्या मंदिर तर 20 डिसेंबर रोजी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले। दिनांक 18 डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक योगेश कनकोशे तर उद्घाटक मंगेश देशमुख, अध्यक्ष चंद्रकांत रोडे। दिनांक 19 डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास बेनखळे, डॉक्टर सतीश वडके, कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार पुरुषोत्तम मुळे। दिनांक 20 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त अधिकारी राजन देशमुख, भारतश्री सागर कातुर्डे सर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र शेठ कसबजे यांची उपस्थिती होती। वार्षिक स्नेहसंमेलनासाठी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी, अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, गोम वेदक विद्या मंदिरचे चेअरमन महेंद्र शेठ कसबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्रीराम कसबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य महादेव बैकर, बी.के. पटेल, दीपक शेठ कोटिया, ॲडव्होकेट कौस्तुभ धामणकर, राजू सप्रे, संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, सचिन भाटे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। प्राथमिक विभागातून आदर्श विद्यार्थी सलमान रहाटविलकर व वैष्णवी शिंदे तर आदर्श शिक्षिका म्हणून दीपाली पाटील यांचा गौरव करण्यात आला। गोम वेदक विद्या मंदिरचे आदर्श विद्यार्थी सोहम सुर्वे आणि शार्वी पवार तर आदर्श शिक्षक म्हणून विनायक महाडकर यांचा गौरव करण्यात आला। कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे आदर्श विद्यार्थी कला शाखेतून संतोष पवार आणि श्रावणी शेळके, वाणिज्य श्रावणी शिंदे आणि साईराज देशमुख, विज्ञान अनुप साळुंके आणि वैष्णवी खुटीकर तर आदर्श शिक्षक म्हणून प्राध्यापक डी.टी. आंबेगावे यांचा गौरव करण्यात आला। तसेच विविध क्रीडा स्पर्धा, शालेय आणि सहशालेय उपक्रमात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी विविध उपक्रमांमध्ये यश संपादन केलेले आणि आदर्श विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। 18 आणि 20 डिसेंबर रोजी फनी गेम्स आणि अंताक्षरी तर 19 डिसेंबर रोजी आनंद मेळावा आणि वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। प्रमुख अतिथी आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी नाटक, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गोंधळ लावणी, गीत गायन, ढोलकी वादन, बासरी वादन आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। उद्घाटन कार्यक्रमाचं निवेदन सुहास वावेकर, प्राध्यापक पाटील एन.सी. तर आभार मुख्याध्यापक दिलीप ढाकणे आणि प्राध्यापिका कुलकर्णी बी.एस. यांनी मानले। यावेळी संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी प्रमुख अतिथीने आपले मनोगत व्यक्त केले। आज तुमच्यातील कला आणि ऊर्जा पाहून आनंद झाला। अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो। मंचावर उभे राहण्याचं धैर्य आयुष्यभर उपयोगी पडतं। तुमच्या कलेतून समाजाला सकारात्मक संदेश द्या, स्वप्ने मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा। वेळेचं नियोजन आणि शिस्त यशाकडे नेते। तुमच्यातील आत्मविश्वास हीच तुमची खरी ताकद आहे। आजचे विद्यार्थी हेच उद्याचे नेतृत्व आहेत। आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा असा मोलाचा विचार दिला। तसेच संस्था पदाधिकारी यांनीही महत्त्वाचे विचार व्यक्त केले। तुम्ही आमच्या संस्थेचा अभिमान आहात। संस्थेचे ध्येय केवळ शिक्षण देणं नसून घडलेली माणसं देणं आहे। आजच्या सादरीकरणातून तुमची गुणवत्ता दिसून आली। शिक्षणासोबत नैतिक मूल्ये जपा, समाजासाठी काहीतरी देण्याची भावना ठेवा, संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी व्हा। तुमच्या यशात शिक्षक आणि पालकांना मोठा वाटा आहे। संघभावना आणि सहकार्य शिका। भविष्यातही असेच यश मिळवत राहा। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था सदैव तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास दिला। आणि या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच या कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व प्रमुख पाहुणे या सर्वांच्या आशीर्वादाने मला हा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त झाला। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीने आयोजित सन 2025-26 आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मला प्राप्त झाला। ही माझ्यासाठी खरं तर अतिशय अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे। एवढंच नाही तर या आदर्श विद्यार्थिनी पुरस्कारामुळे मला माझ्या भविष्यात नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल आणि माझं वेगवेगळे जे स्वप्न आहेत त्या स्वप्न पूर्ण करताना मला काहीतरी डोळ्यासमोर आदर्श राहावा यासाठी मी अभिमानाने या पुरस्काराकडे बघेन। पुन्हा एकदा मला हा पुरस्कार दिल्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे,
आभार मानते. धन्यवाद. Honorable teachers and my dear friends, good evening everyone. Today I feel extremely proud and grateful to stand here as an ideal student. This is not just mine, it is the result of my guidance, support and blessing from my teachers, parents and my all of friends. Thank you all for believing in me. आता माझे काही मनोगत मी मराठी भाषेत व्यक्त करू इच्छिते. आज आदर्श विद्यार्थिनी हा मान मला मिळाला याचे मला खूप अभिमान वाटते. माझ्या आईवडिलांनी मला नेहमी योग्य मार्ग दाखवला आणि आत्मविश्वास दिला. माझे आदरणीय शिक्षक नेहमी आम्हाला फक्त अभ्यासच नाही तर चांगले जीवन जगण्याची कला शिकवतात. तसेच माझ्या मित्रमैत्रिणींनी नेहमी मला प्रोत्साहन दिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे. एक आदर्श विद्यार्थी म्हणजे फक्त चांगले गुण मिळवणारा नाही, तर इतरांचा आदर करणारा, समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा असणारी व्यक्ती असतो. आजचा हा सन्मान मला पुढे अजूनही चांगले करण्याची प्रेरणा देतो. मी माझ्या शाळेचे, शिक्षकांचे आणि माझ्या पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचे प्रयत्न करीन. थँक्यू. आज आदर्श विद्यार्थी या पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि मला सतत प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय आहे. मी माझ्या सर्व गुरुजनांचे वंदन करते, जे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर जीवनातील योग्य अयोग्य गोष्टींची शिकवण देतात. हा पुरस्कार मला इथेच थांबायला सांगत नाही, तर पुढील वाटचालीस अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा देतो. माझ्यावर असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी भविष्यात अधिक प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक प्रयत्न करेन. मी वचन देते की मी नेहमीच माझ्या कॉलेजचे नाव उज्ज्वल करेन. शेवटी पुन्हा एकदा मला हा बहुमान दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. थँक्यू. शिक्षक, इतर कर्मचारी मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिल्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कधी ना कधीतरी आदर्श विद्यार्थी म्हणजे काय हा प्रश्न डोकावतो. शिक्षक, पालक आणि समाजाची आपल्याकडून असलेली अपेक्षा पाहून आपल्याला वाटतं की आदर्श विद्यार्थी म्हणजे फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवणारा, नेहमी अभ्यास करणारा आणि शांत बसणारा मुलगा असतो. पण खरंच आदर्श ही संकल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? माझ्या मते आदर्श विद्यार्थी म्हणजे केवळ अभ्यासात हुशार असणे नव्हे, तर त्याच्याकडे अनेक कला असणे, जो आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात स्वतःला सिद्ध करू शकेल आणि उद्याच्या जबाबदार नागरिक म्हणून घडेल. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. आदरणीय गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी श्रावणी शेळके. गेली 2 वर्ष या विद्यालयाने मला खूप असे भरभरून ज्ञान दिले आहे. आपण सर्वांनी माझी आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड केल्याबद्दल मी प्रथमतः आपल्या या सर्वांचे आभार मानते. या विद्यालयातल्या शिक्षकांनी व प्राचार्याने खूप मला सपोर्ट केले. इथल्या सर्व मी माझ्या गावातील विद्यार्थ्यांना इथे या विद्यालयात येण्याचा सल्ला देईन. इथल्या सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत असं सांगेन. धन्यवाद. आदरणीय मुख्याध्यापक सर, मान्यवर शिक्षकवृंद, प्रिय पालक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. हा पुरस्कार मिळाल्याचे श्रेय मी माझ्या शिक्षकांना आणि आईवडिलांना देते. माझे शिक्षक भाटे सर, साबले सर, पाटील मॅडम, महाडकर मॅडम, बारपुडे मॅडम यांनी मला नेहमी चांगले कसे वागावे यासाठी मार्गदर्शन करतात. आमच्या संस्थेतील मान्यवर व संचालक मंडळ नेहमी आमच्या शाळेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आमच्या
आमच्या शाळेत अनेक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचे मनापासून आभार. माझी शाळा मला खूप प्रिय आहे. या शाळेत आम्हाला अभ्यासच नव्हे तर शिस्त, संस्कार, स्वच्छता, वेळेचे महत्त्व आणि देशप्रेम शिकवले जाते. आज या निमित्ताने सर्व पालकांना एक नम्र आव्हान देऊ इच्छिते. कृपया आपल्या पाल्यांचा या शाळेत प्रवेश घ्यावा, कारण ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. इथे मुलांचे भविष्य उज्ज्वल घडवले जाते. शेवटी हा पुरस्कार मला देणाऱ्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मुख्याध्यापक, शिक्षक, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. माझ्या या यशाचे श्रेय माझे शिक्षक, आई वडील यांना जाते. मी नेहमी नियमित अभ्यास, शिस्त आणि चांगले वागणे याचा प्रयत्न करेन. पुढेही मी मेहनत करून शाळेचे नाव उज्ज्वल करेन. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. या सन्मानाबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते. तसेच आपल्या संस्थेतील सर्व पदाधिकारी, विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष, आपल्या तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखेतील चेअरमन यांचे आभार मानते. या पुरस्कारामध्ये माझ्या सर्व कुटुंबियांचा मला नेहमीच पाठिंबा असतो. त्याच्यामध्ये माझे आई बाबा, माझे सासू सासरे, तसेच माझे मिस्टर आणि माझा योग मुलगा, त्यांचा नेहमीच मला पाठिंबा असतो. एवढं करून मी माझं भाषण पूर्ण करतो. संस्थेचे विश्वस्त शिर्के गुरुजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांतजी रोडे साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तमजी मुळे सर, संस्थेचे सचिव माननीय श्री मंगेश देशमुख, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्य, चेअरमन शाळेचे आमचे आदरणीय श्री महेंद्र कलबोजे, कन्व्हेन्सचे चेअरमन आदरणीय श्रीरामशेठ कलबोजे, त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळाचे सदस्य आदरणीय श्री दीपक कोटिया, त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री डाकणे सर, नगरसेवक गणेशजी सुरे, नयन पवार, तसे माझ्या आईवर. आज जवळपास मला 19 वर्ष या संस्थेमध्ये सेवा देऊन झालेला हा 20वा वर्ष चालू आहे. माझ्यासाठी हा विस्मरणीय क्षण आहे की माझ्या आईवडिलांसमोर की मला हा जो या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेने दिला, प्रथम तर संस्थेचे त्याबद्दल आभार व्यक्त करतो. त्यांचे सदैव ऋणी राहिले. मला आठवतं की 2006 रोजी 22/2006 मी संस्थेच्या श्री डॉक्टर प्रमोद जोशी प्रशाळा कन्हेरी इथे रुजू झालो. त्यानंतर 7 वर्षानंतर सेवा केली. त्या 7 वर्षामध्ये मला 5 ते 6 वर्ष संस्थेने मुख्याध्यापक पदाची जबाबदारी दिली आणि मी माझ्या परीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2013 साली आदरणीय सचिव त्यावेळेचे श्री चंद्रकांतजी रोडे साहेब, त्याचप्रमाणे पदाधिकारी संस्था यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन माझी बदली श्री गोपवेदक विद्यामंदिर तळा इथे केली आणि त्यापासून जवळपास 13 वर्ष आता मला पूर्ण होत आहे. मी या दरम्यान मला आवर्जून स्मरण करावं असं वाटतं की कैलासवासी डॉक्टर मगन जोशी उर्फ दादा, त्याचप्रमाणे कैलासवासी प्रभाकर महादेव जोशी उर्फ नाना, त्याचप्रमाणे संस्थेचे त्यावेळेचे अध्यक्ष कैलासवासी, माजी अध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब देशमुख, त्याचप्रमाणे कैलासवासी आदरणीय ॲडव्होकेट विद्याधर धर्मंकर वकील, त्याचप्रमाणे कैलासवासी विश्वस्त आदरणीय बाळकृष्ण मुळे सर, त्याचप्रमाणे त्यावेळेचे मंडळीचे चेअरमन आदरणीय कैलासवासी मैपतराव मुळे सर, त्याचप्रमाणे कैलासवासी प्रकाशजी पटेल सर. या सर्वांचा आशीर्वाद त्यापासून माझ्या पाठीवर आहे, अजूनही आहे असं मानतो. त्यांचा अनुभव जो आहे तो मी त्यांच्यासमोर त्यावेळेस काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला त्याचा अनुभव तिथे अजूनपर्यंत तो वापरत आहे.
असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर त्यावेळेचे मुख्याध्यापक सर असतील, त्यानंतर कुलकर्णी सर असतील, त्यानंतर कुलकर्णी सर, त्यानंतर गायकवाड सर, त्यानंतर धुमाळ सर आणि आत्ताचे ज्यांचे विद्यार्थी आहे व 7वी झाली शिकवलेले आहे 7वीपासून अशा आदरणीय ढावणे सर यांच्या समोर मला इथं आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला. त्याबद्दल मी संस्थेचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. धन्यवाद. असे आपल्या सैनिकांना ताकीद देणारे शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज, ज्या माणसाला कुत्र्या मांजराच्याही पलीकडे वागवलं जात होतं त्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. झोपेत पाहिलेलं स्वप्न ते कधी सत्यात उतरत नसतं, तर उघड्या डोळ्याने जे स्वप्न आम्ही पाहतो ते स्वप्न सत्यात उतरतं असा विद्यार्थ्यांना संदेश देणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. व्यक्ती हा मोठा नसून आमच्यासाठी हा देश हे राष्ट्र मोठा आहे, महत्वाचा आहे असा संदेश देणारे, ही शिकवण देणारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर डॉक्टर CD देशमुख या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आमच्या संस्थेचे सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण आदर्श शिक्षक म्हणून माझी आपण निवड केला त्याबद्दल पुन्हा एकदा संस्थेचे धन्यवाद. हा सर्वात प्रथम माझा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार माझा नसून माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे. मी विद्यार्थ्यांना माझा पुरस्कार अर्पण करतोय. ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यावेळेस माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मी माझ्या पद्धतीनं सहकार्य करत असतो आणि याच्या पुढेही माझ्या विद्यार्थ्यांना मी सहकार्य करत राहील हा शब्द देतो. आणि शेवटी फक्त एवढंच म्हणेन, ना इज्जत दे ना अजमत दे, ना सीरज दे ना सूरज दे, ना इज्जत दे ना अजमत दे, ना सीरज दे ना सूरज दे, मेरे छात्रों के लिए सिर्फ लढने की हिम्मत दे, मेरे छात्रों के लिए सिर्फ लढने की हिम्मत दे. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. धन्यवाद. आपल्या संस्थेचे चेअरमन श्री कसबजी हे फार एक एन्थुजियास्टिक असे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांना सतत काहीतरी करावंसं वाटतं. त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला की तुम्ही याल का. मी म्हटलं शाळा आणि एज्युकेशन संस्था कुठल्याही असू दे मी तिथे नेहमीच जात असतो. आपली संस्था म्हणजे तळे विभाग प्राथमिक आपलं शिक्षण मंडळ हे आमच्या माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीची एक शाळा होती. नंतर त्याचं विभाजन झालेलं आहे. आपले चेअरमन जसे म्हटले की ही मुलगी आहे आमची, एक खरं आहे. आणि या मुलीकडे आम्ही मामाने नीट बघायला पाहिजे आणि आम्ही बघू याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. मुलांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. याचा अर्थ जो ते दूध पितो तो कोणालाच ऐकत. आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे काम केलं, ज्या आज आपल्याला विद्यार्थ्यांनी इथे दिसत आहेत ते त्यांची देण आहे. आणि म्हणून आज आपल्या विद्यार्थ्यांनी या जगात मोठ्या मोठ्या पदावर गेलेल्या आहेत. आपल्याला सांगायला बरं वाटेल की आपलं तळागाव, मी आत्ताच विचारत होतो, हे फार प्रसिद्ध गाव आहे. तिथे अनेक स्वातंत्र्य सैनिक होते. CD देशमुखांचं हे गाव आहे आणि अनेक मान्यवर या गावाचे आहेत. आणि असं प्रसिद्ध गाव, या गावात ही शाळा आहे, ही आदर्श शाळा आहे. आणि या शाळेत मला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल परत मी सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे आजचा हा जो दिवस आहे हा काही या मंचावरून भाषण करण्याचा दिवस नाही आहे. वर्षभराचा अभ्यासाचा ताणतणाव आणि त्याच्यातून तो थोडासा एक रिलीज करावा, थोडासा विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळावा या हेतूने आयोजित केलेलं हे स्नेह संमेलन आहे. या स्नेह संमेलनासाठी मला या ठिकाणी जे बोलण्याची संधी दिली, उपस्थित राहण्याची संधी दिली याबद्दल मी या ठिकाणी प्रथम आयोजकांचं आभार मानतो. धन्यवाद देतो. खरं म्हणजे माझं मन आज थोडं अर्पून गेलं. विद्यार्थी तसे
असताना ज्या काही आठवणी विद्यार्थी दशेतल्या काही आठवणी या ठिकाणी जागृत झाल्या. आपल्या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बालकवीच्या 2 ओळी मला या ठिकाणी उठून करावेशा वाटतात की श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ जाते चोरीकडे, क्षणात हिरवे क्षणात शिरवे क्षणात फिरून येऊन. मित्रांनो, असं म्हणतात की ह्युमिनिटी द गिफ्ट ऑफ ऑल रिलिजन्स. मानवता हे धर्माचं सार आहे, सर्व धर्माचं सार आहे. भगवंतांनी आपल्याला जेव्हा जन्माला घातलं तेव्हा प्रत्येकाला एक ऋण दिलं, एक कर्तव्य सांगितलं. हे ऋण असतं आपल्या आई वडिलांचं, हे ऋण असतं आपल्या कुटुंबाचं, हे ऋण असतं आपल्या समाजाचं आणि हे ऋण असतं आपल्या देशाचं. हे सुंदर जग सोडून जाण्याच्या आधी आपल्याला प्रत्येकाला या ऋणातून मुक्त व्हावंच लागतं. साधारणतः 25 ते 30 वर्षापूर्वी जेव्हा मी विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस कदाचित शिक्षणाच्या एवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या, सर्वच ठिकाणी नव्हत्या. मात्र आज विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे शिक्षणाच्या खूप संधी, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचा चांगल्या प्रकारे फायदा आपण करून घेतला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण बघतो की तळागाळातील देखील मुलं आज झेंडा काढतायत, आपलं नाव करतायत. आज हे बघून फार समाधान होतं की रायगड जिल्ह्यातला हा जो काही तळा तालुका आहे, या तळा तालुक्यातले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी अगदी पुणे मुंबई सारख्या शहरांमधल्या, मोठ्या शहरांमधल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा करतात, स्पर्धा जिंकतात. ही गोष्ट फार अभिमानाची आणि फार चांगली आहे. मित्रांनो, या ठिकाणी समाज जीवनामध्ये वावरत असताना विद्यार्थ्यांनी काही गोष्टी त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी आज मला या ठिकाणी बोलाव्याशा वाटतात, सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे जे काही आपले आयडॉल्स आहेत याच्यामध्ये भारतरत्न, क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न सचिन तेंडुलकर जे असतील, अभिनय क्षेत्रातून अमिताभ बच्चन जे असतील, गायन क्षेत्रातून लता मंगेशकर जे असतील, APJ अब्दुल कलाम सर असतील, किंवा यावर्षी निधन झालेले पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली सर असतील. मी प्रथम चितमपल्ली सरांना या ठिकाणी माझ्या वतीने विनम्र अभिवादन करतो. ही सर्व मंडळी जी आज मी नावं घेतली किंवा अजून अशा बरेच काही, ही अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन त्यांनी अफाटाचं कर्तृत्व आपलं सिद्ध केलेलं आहे. आणि या कॉलेजच्या चांगले होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे अभिनंदन, आणि जे खेळाडू आता खेळात जिंकलेले आहेत त्यांचेही अभिनंदन. मला बघून चांगले वाटलं की मुलं आणि मुली यांनी कुस्तीमध्ये पारितोषिकं मिळवलेली आहेत. कारण मॅक्झिमम कुस्ती ही तिकडे कोल्हापूर, सातारा त्या साईडला खेळली जाते. आपल्या कोकणात त्याचं काही हे नाही आहे. तर मला आहेच, मी खेळाडू असल्यामुळे मला खूप चांगलं बोलता येणार नाही, पण मला एवढंच माहिती आहे की हुशार विद्यार्थी आहेत त्याने अभ्यास करा, पण जे हुशार नाही ज्यांना खेळात इंटरेस्ट आहे ना त्यांनी एवढं खेळा ना की त्या खेळातूनच तुम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली पाहिजे. तर खेळातून आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 64 गेम आहेत. 64 गेममधून तुम्ही जर नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला, युनिव्हर्सिटी मधून जर नॅशनलचे सर्टिफिकेट असेल तुम्हाला, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्या पण सिव्हिल सर्व्हिस आहेत, इन्कम टॅक्स, GST, पोस्ट, नेव्ही, ह्याच्यात सगळ्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळतात. म्हणून मी खेळाडूंना हे सांगतो, जर कबड्डी प्लेअर असेल कोणी, एवढे खेळा की तुम्हाला त्यातूनच नोकरी मिळाली पाहिजे. आता मी इन्कम टॅक्समध्ये आहे, तर माझ्याबरोबर ब्रिज हा गेम आहे पत्त्यांचा. तर मला ऐकून पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की पत्ते खेळून ह्यांना नोकरी मिळाली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण बोलतो हा जुगार आहे, जुगार काय खेळतात, पण त्यांना ब्रिज ह्या पत्त्यांचा गेम आहे, हे खेळून त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून मी पण सांगतो की खेळाडूंना तुम्ही खूप खेळा आणि होईल तेवढं त्यांच्या पालकांनी सपोर्ट करा, पण पालकांनी सपोर्ट करण्यासाठी थोडाफार तुम्ही अभ्यासही करून दाखवा. कारण की शेवटी काय होतं, नुसतं खेळलं पण त्याला शिक्षण नसेल ना तरी आपण मागे पडतो.
म्हणून सहसा खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी खूप खेळा. तुम्ही स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जिंकलात तर तुमचे आई वडील जिंकतील, तुमचं कॉलेज जिंकेल, तुमचं गाव जिंकेल, तुमचा जिल्हा जिंकेल. म्हणून खूप खेळा, एवढा मी संदेश देऊ शकतो. धन्यवाद. माझ्या तळ्या गावातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी सखाराम देशमुख कुटुंबियातर्फे तळा शिक्षण मंडळाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या कुटुंबातर्फे मला आमंत्रित केलं. मी दोनच गोष्टी तुमच्यासमोर विद्यार्थी असताना तुम्हाला असं सुचवीन की तुमच्या आयुष्यातलं जे ध्येय आहे ते ध्येय जर तुम्ही लवकरात लवकर जर निवडून शकले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच खूप होईल. 1951 साली या संस्थेची पहिली शाळा सुरू झाली आणि त्या शाळेमधून पहिल्या बॅचचे विद्यार्थिनी मीनाताई शृंगारपुरे ह्या MBBS डॉक्टर होऊन दादर येथील सुश्रुषा नर्सिंग होम हॉस्पिटलच्या डीन म्हणून रिटायरमेंट केली. या संस्थेने, या शाळेने कित्येक डझन डॉक्टर निर्माण केले, कित्येक डझन वकील निर्माण केले, इंजिनियर निर्माण केले, UPSC मधून विद्यार्थी प्रविष्ट झाले. निरनिराळ्या सरकारी शाखांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, बँका अशा उच्च पदावरचे असलेले विद्यार्थी तिथे तळा तालुक्याचं तळा या गोमवेदक विद्या मंदिरचं म्हणजे पूर्वीच्या जुन्या तळा हायस्कूलचं नाव रोशन करत आहेत. अतिशय गरीब आणि दुर्गम भागातून मुलं इथे येऊन शिकतात. मुरुड तालुक्यातील मुलं शिकतात, रोहा तालुक्यातील शिकतात, माणगाव तालुक्यातील सुद्धा मुलं इथं आपलं शिक्षण घेण्यासाठी येतात. कारण या शाळादानातून क्रीडा, कला व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवर्जून ते राबवले जातात. आज सिरियलमध्ये आपल्याला प्रमुख उपस्थिती, आपण प्रमुख अतिथी म्हणून निर्माण केला होता तो सागर कैलास काम करतो. खेळामध्ये सुद्धा मुलांनी विभागावर क्रिकेट असो, कुस्ती असो यामध्ये नावलौकिक कमवलेला आहे. योगेश सर, तुमचा थोडक्यात परिचय म्हणजे अतिशय शेतकरी कुटुंबातून आपण आज इथपर्यंत बदल मागले ही मग तुमचे त्याच्या मागे आई वडील असतील आणि तुमचे गुरुजन असतील, त्यामुळे तुम्ही आज इथे उभं करू शकता. आज आलेले पाहुणे हे मसाडी येथे त्यांचं मोठं रिसॉर्टचं काम चालू झालेलं आहे, शेनाडा येथे त्यांचं रिसॉर्टचं काम चालू झालेलं आहे, टोकागावमध्ये त्यांचं रिसॉर्टचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे जेणेकरून आमच्या गावातील 400-500 लोक नक्की तिथे रोजगार मिळवतील आणि त्या गावागावातून कुठे मुंबई पुण्याला जायची गरज लागणार नाही. आमच्या शाळेतून सुद्धा मुलं येतात, काही गरीब असतात, आदिवासी बांधव आहेत, शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत, त्यांच्यासाठी भरपूर नाते आहेत. ते त्यांच्या काही CSR फंडातून चांगल्या प्रकारे शैक्षणिक फीसाठी मदत करतात, वह्या पुस्तकं देतात, कपडे पुरवतात, असे निरनिराळे ते दान देतात. त्यामुळे 11वी-12वी ग्रँड असलेलं आम्ही कॉलेज त्यांच्या आशीर्वादाने चालवतोय आणि या शाळेमध्ये अतिशय शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्ये 12वीचा निकाल हा गोमाव विद्या मंदिरचा दरवर्षी जवळजवळ 8 वर्ष पहिला येतोय. रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्या येण्याचा मान हा गोमाव विद्या मंदिर विद्यालयाचा आहे. त्याचबरोबर सिनियर कॉलेज दगडकडे सिनियर कॉलेज आहे, तर सिनियर कॉलेज नॅकमध्ये एक रँक मिळवलेलं कॉलेज हे मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये
दुसरं असावं. त्याच्या पलीकडे कित्येक कॉलेजाचे नॅकमध्ये गेले पण त्यांना मिळालं नाही. त्याच्या मागे त्या शाळेचे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील व असलेली आमची संस्था व संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत घोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे अतिशय मेहनत घेऊन वेळ देऊन या शाळेसाठी आणि सचिव की ज्यांच्या वडिलांच्या कल्पनेतून हा वटवृक्ष उभा राहिला आहे असे त्यावेळचे तळा तालुक्याचे आमदार, आज आपण त्यांचं रंगमंच आहे डॉक्टर आमदार प्रभाकर दादा देशमुख. त्यांनी या संकल्पनेतून हे रोप लावलं. त्यांच्याबरोबर शृंगारपुरे होते, भट होते, जोशी होते, परशुराम नाना बेगडे होते, असे कित्येक जण त्यावेळी त्यांच्या साथीला आले. मदन जोशी होते आणि त्यांनी हा वटवृक्ष निर्माण केला आणि वटवृक्ष निर्माण करून आज आपण KG to PG इथपर्यंत या शाळेमध्ये मुलं शिक्षण घेत आहेत आणि आमची मागणी एकच असते, भेटीदार देगावा देगा देवा तुझा विसर्ग न व्हावा, गुण गाई ना आवडी त्याची माझी सर्व जोडी, असं म्हणून मी भागतो. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाची संस्था गेले 75 वर्षाकडे वाटचाल करत आहे. या 75 वर्षाच्या वाटचालीमध्ये या संस्थेने अनेक चढ उतार पाहिले. ज्यावेळेस तळ्यातील अनेक शिक्षण प्रेमींनी ही समोर असणारी शिक्षण संस्था उभी केली त्यावेळेस पहिली 8वी ते 11वी पर्यंत शाळा सुरू केली. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज सुरू केलं, त्याच्यानंतर सिनियर कॉलेज सुरू केलं, त्याच्यानंतर प्राथमिक विभाग चालू केला, त्याच्यानंतर बालविकास चालू केलं आणि आज KG to PG पर्यंत ह्या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तळा अतिशय दुर्गम विभाग आहे, महामार्गापासून आत असणारा हा विभाग आहे. पण मला असं वाटतं शैक्षणिक दृष्ट्या आपण निश्चितपणे प्रगल्भ आहोत. आपण जर या तळ्यातील शैक्षणिक सुविधांचा जर विचार केला तर ह्या शैक्षणिक संकुलनामध्ये KG to PG पर्यंत निश्चितच शिक्षण आहे. MA पर्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळतंय. MCOM पर्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी आपल्याला मिळतंय. आपल्याला तळ्याचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर नंदकुमारजी वेदक साहेब यांनी आपल्या तळ्याला इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलेलं आहे. त्याच ठिकाणी त्यांनी सायन्स महाविद्यालय चालू केलेलं आहे आणि रिसर्च सेंटर तिथे चालू केलेलं आहे. हे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर तळा कुठे मागे अशाचा भाग नाही. कदाचित काही सुविधा आपल्याकडे कमी जास्त असतील. युनिव्हर्सिटीने आता सांगितलं की गोरेगावला अतिशय चांगल्या प्रकारे शैक्षणिक सुविधा आहे. ज्या ज्या सुविधा तुमच्याकडे त्या सुविधा आम्हाला कशा तुमच्याकडून घ्यायच्या येतील त्या घेण्याचा आम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये प्रयत्न करू. कारण आमचा अविकसित भाग आहे, गोरेगाव विकसित भाग आहे. गोरेगावमध्ये अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहे, तळ्यामध्ये दानशूर व्यक्तिमत्व कमी आहे. तुम्ही ज्या ज्या शैक्षणिक सुविधा तुम्ही सांगितल्या त्या सुविधा सुरू करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या खिशातले करोडो रुपये पहिले घातले, याची मला पूर्ण कल्पना आहे. तसे करोडो रुपये आमच्याकडे खर्च करणारे व्यक्तिमत्व फार कमी आहे. तुमच्यासारखे दातृत्व देणारे, दान देणारे दाते आम्हाला मिळाले तर आमची संस्था देखील अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. 75 वर्षाचा कालखंडाचा प्रवास जर आपण पाहिला तर 2 वर्षापूर्वी या शैक्षणिक संकुलामध्ये असणाऱ्या सिनियर कॉलेजला एक मिळाली. गेल्या 2 महिन्यापूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये आमचे महाविद्यालय आदर्श महाविद्यालय म्हणून निवड झालेली आहे. याचा अर्थ या संस्थेमध्ये शिक्षणाचा दर्जा निश्चितपणे चांगला आहे. या ठिकाणी शिकवत असणारे शिक्षक जे आहेत ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण शिकवतात. परंतु कधी कधी असं होतं 2 पावलं कधी कधी आम्ही मागे येतो, काही गोष्टीसाठी येऊ शकतो काय. त्यामुळे मला असं वाटतं आमची जी शिक्षण संस्था आहे ती निश्चितपणे चांगल्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करते. माझ्याकडे जो असणारा प्राथमिक विभाग आहे त्या प्राथमिक विभागामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण प्राथमिक विभाग हा आमचा माध्यमिक विभागाचा पाया आहे.
आज आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या शाळेंची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. विद्यार्थी संख्या आपोआप हळूहळू घटत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या शाळेची प्राथमिक विभागाची आणि माध्यमिक विभागाची विद्यार्थी संख्या स्थिर ठेवण्यासाठी आतोनात प्रयत्न करावे लागतात. ज्या ज्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देता येतील त्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करतो. आमच्या या ठिकाणी या ताळ्यातील सुपुत्र आदरणीय मोहनजी वर्तक आहेत, ते दरवर्षी आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचं मोफत वाटप करतात. असे दाते राजेश देशमुख सारखे दाते ते देखील आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकं आणि वह्यांचं वाटप करतात. शाळा अतिशय जरी छोटी असली तरी या ठिकाणी शिकून घेणारे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय उच्च पदावरती जाऊन पोहोचलेले आहेत. या शाळेचे असणारे सुपुत्र या गावचे आणि या शाळेमध्ये 1961 साली शिकलेले आणि प्रथम क्रमांकाने त्यावेळेस उत्तीर्ण झालेले आदरणीय नंदकुमारजी वेदक साहेब, त्यांनी या शाळेला त्यावेळेस भरघोस एक देणगी दिली आणि त्या देणगीच्या रूपानं आज आपण या शाळेचं गोमे वेदक माध्यमिक विद्यालयाचं नामकरण केलेलं आहे. एवढ्यावरच ते न थांबता खऱ्याला त्यांनी इंजिनिअरिंग सायन्स चालू केलं कॉलेज. ह्याचा अर्थ असा आहे की आपण पुढे जात असताना कुठेतरी थोडं मागं आपण वळून पाहिलं पाहिजे. या शाळेतून अनेक विद्यार्थी उच्च पदावरती शिकून गेलेले आहेत. या ठिकाणी बसलेले जे सर्व इथं पदाधिकारी हे याच शाळेचे विद्यार्थी आहेत. आज डॉक्टरांचे वडके MBBS झालेले याच शाळेचे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी असे आहेत. आमच्या शृंगारपुरे डॉक्टर याच शाळेचे विद्यार्थी डीन म्हणून रिटायर झालेले आहेत. अनेक विद्यार्थी असे वकील झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, चांगल्या पदावरती आज जाऊन बसलेले आहेत. आणि पालकांना मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उल्लेख करून सांगायचं आहे की आज आपल्या इथे आपल्या शाळेमध्ये 10वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आपण 2 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवलं. अर्थात हे सगळेच विद्यार्थी चांगले आहेत, परंतु चांगल्या असलेल्या विद्यार्थ्यातून त्याच्या चांगल्या विद्यार्थ्याची निवड करत आदर्श विद्यार्थी आपण निवडत असतो. स्पर्धा अतिशय तुलनात्मक फार अवघड होती, पण तरी सुद्धा ज्या 2 विद्यार्थ्यांना आदर्श पुरस्कार आज इथं प्राप्त झाला तो आदरणीय विद्यार्थी आमचा सुर्वे आणि त्याचबरोबर कुमारी पवार या 2 विद्यार्थ्यांचं मनापासून मी पहिला अभिनंदन करतो. शेवटी आदर्श विद्यार्थी घडवायचे असतील तर शिक्षक सुद्धा तितकेच आदर्श असावे लागतात, चांगले असावे लागतात. आणि आमचा जो शिक्षक वर्ग आहे ज्यांनी हे विद्यार्थी आमच्या घडवण्याचं काम करत असतात त्या सर्व शिक्षकांमध्ये सुद्धा सर्व शिक्षक चांगले आहेत, पण त्याच्यात त्या वर्षाच्या कामाचा आढावा घेत आपण आदर्श शिक्षक पुरस्कार पण देतो. आणि आजचा पुरस्कार आपण आपल्या सर्वांचे लाडके असे भाई सुतार असा भाई सुतार यांना आज प्राप्त झाला. मी त्यांचं सुद्धा त्या मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पालकांचं अभिनंदन ह्यासाठी करतो की त्यांनी हा रत्न तळासाठी जन्माला घातला, कारण मी पालकांचं सुद्धा अभिनंदन करतो. तिथे आदर्श विद्यार्थ्यांचे पालक वरती बसले आहेत, त्यांना घडवण्यासाठी पालक म्हणून आमचं नगरसेवक मित्र सुर्वे असतील, आमचे नयन पवार असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, ह्या पालकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि एखादा विद्यार्थी आदर्श घडायचा असेल तर फक्त शिक्षकच काय करू शकतील असं नाही, पालकांनी सुद्धा त्याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ते काम तुम्ही चोखपणे केलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. मी फार वेळ आपला घेणार नाही, पण एका वर्षामध्ये मी ह्या शाळेची निर्मिती कधी झाली तिथपासून जर सांगायला गेलो तर रात्रीचे 12 वाजतील. पण मला थोडक्यात यंदाच्या वर्षाचा आढावा आपल्यासमोर मांडायचा आहे की यंदाच्या वर्षात आपली 10वीची जी माध्यमिक परीक्षा झाली त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा होत असताना, रायगड जिल्ह्यामध्ये परीक्षा होत असताना आपल्या तळा ह्या शाळेने जे यश संपादन केलं ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये 100% निकाल आपला 100च्या जे सर्व विद्यार्थी बसले होते ते सर्वचे सर्व विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाले. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की किमान त्यातले 10 विद्यार्थी हे पालकांना मी सांगू इच्छितो की 90%च्या पुढे मार्क म्हणून 10 विद्यार्थी पास झाले. 32 विद्यार्थी हे डिस्टिंक्शनमध्ये पास झाले आणि बाकी सर्व जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या मार्काने पास झाले. म्हणजे 10वीचा निकाल आपला 100% लागत असताना 90%पेक्षा जास्त मार्क 10 विद्यार्थी जेव्हा मिळतात तेव्हा मला शिक्षकांची मेहनत असेल, इतर सगळ्या म्हणजे कर्मचाऱ्यांची मेहनत असेल आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं योगदान असेल याचा सुद्धा आवर्जून उल्लेख आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छितो. त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी
5 विद्यार्थी आपल्या म्हणजे 8वीच्या इयत्तेचे विद्यार्थी बसले त्याच्यामध्ये 5 विद्यार्थ्यांना चांगलं यश संपादन करता आलं. त्याचबरोबर शाळेमध्ये होत असलेलं विज्ञान प्रदर्शन असेल, तालुक्यामध्ये होत असलेलं विज्ञान प्रदर्शन असेल, याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दर्शवला आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं यश संपादन त्या निमित्ताने केलं. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा असेल, अन्य काही स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण मगाशी पाहिलं असाल, ह्या शैक्षणिक स्पर्धेबरोबरच आजच्या काळामध्ये जे क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी भाग घेतात त्यांना सुद्धा चांगले मार्क त्या निमित्ताने शासनाकडे मिळत असतात. एखादा विद्यार्थी म्हणजे आपल्या आता क्रिकेटच्या टीमनी जे यश संपादन केलंय, किमान त्याला 10 मार्क पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे जेव्हा तो ऍडमिशन घेईल, 11वीला ऍडमिशन घेईल किंवा 12वीनंतर जेव्हा तो ऍडमिशन घेईल, तेव्हा त्याला त्याच्या गुणपत्रिकेतील मार्कांबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही यश संपादन केलंय त्याचे सुद्धा मार्क त्या निमित्ताने त्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. मित्रांनो, आपली ही कलाशाळा 51 साली निर्माण झाली. त्याच्या अगोदर आपली इथे जी असली प्राथमिक शाळा आहे, दगडी शाळा, ही सुद्धा ज्याच्यामध्ये माझ्या आजोबांनी शिक्षण घेतलं, मी स्वतः शिक्षण घेतलं, किंवा ह्या शाळेमध्ये माझ्या वडिलांनी शिक्षण घेतलं, मी शिक्षण घेतलं, माझ्या मुलांनी शिक्षण घेतलं. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या शाळा आहेत आपल्या तळ्यासाठी आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या शाळा आहेत. आणि निकटची शाळा असेल तिच्यामध्ये चांगले विद्यार्थी घडतायत. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की तुम्ही तळ्यातले सर्व पालक भाग्यवान आहात की ह्या तळ्यामध्ये ह्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये एक चांगलं दर्जेदार शिक्षण तुम्हाला त्या निमित्ताने मिळतं. आणि आपले विद्यार्थी इथून जेव्हा बाहेर पडतायत तेव्हा ते चांगले विद्यार्थी म्हणून, आणि मग इंजिनियर असेल, डॉक्टर असेल किंवा विविध क्षेत्राची काय त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रावीण्य प्राप्त करतात याचा सुद्धा आवर्जून उल्लेख मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावासा वाटतो. मात्र आमची स्पर्धा कुणाबरोबर आहे असा जर कोण कुणाचा जर विचार करत असेल तर आम्ही स्पर्धा ही पनवेलच्या शाळांबरोबर करतो, आम्ही मुंबईच्या शाळांबरोबर करतो, किंवा रायगड जिल्ह्यामध्ये ज्या काही मान्यवर शाळा मुल्या आहेत त्यांच्याबरोबर आम्ही स्पर्धा करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. परंतु काही संकुचित विचारसरणीचे तळ्यातले जे काही पालक आहेत ते मात्र इथल्या स्पर्धा करून संकुचित वृत्ती जी काय ती नेहमी मांडण्याचा प्रयत्न करतात. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांवर प्रवृत्ती संकुचित ठेवू नका. आपल्या तळ्यातील सगळे पालक भाग्यवान आहेत की त्यांना ह्या विविध क्षेत्रातल्या शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊन दे. आपल्या विद्यार्थी चांगले घडवण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये म्हणजे यशस्वी ठरतोय. आज इथे आदर्श विद्यार्थी काही असेही टीका करतात, कुठेतरी काहीतरी राजकारणाची कुठेतरी काहीतरी नार जोडण्याचा प्रयत्न करतात. पण मला आज आनंद वाटतोय की आमचे शिवसेनेचे नगरसेवक किंवा आमच्या तळा नगरपंचायतीमधील कानेश्वर नगरसेवक आज त्यांचा विद्यार्थी ह्या शाळेमध्ये आदर्श ठरतोय. याचा अर्थ आम्ही सर्वजण काम करत असताना राजकारण विरोधी काम करत असतो. आणि मग तो कुणाचाही मुलगा असो, तो कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, याचा विचार न करता तो प्रावीण्य काय प्राप्त करतोय, तो चांगला अभ्यास कसा करतोय, त्याची शिस्त कशी चांगली आहे, आणि तो गुरुजनांशी आणि घरातल्या पालकपालकांशी कशा पद्धतीने तो काम करतोय त्याच्यावर आम्ही ते यश म्हणजे त्याला पारितोषिक देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. माझी या अशा सर्व लोकांना विनंती आहे की कृपा करून टीका टिप्पणी करून आपल्या तळ्याचं नाव खाली आणण्याचा कृपयानं करून प्रयत्न करू नका. आपल्या तळ्यामध्ये सीडी देशमुख शिकलेले आहेत, आपल्या तळ्यामध्ये NG सारखा इंजिनियर कॉलेज निर्माण केलं असे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकले आहेत. त्यामुळे आपल्या तळ्याचा स्तर हा कितीतरी उंच आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, कुणीही कुठली स्पर्धा काही आपसात न दाखवता आपल्या सर्व शाळा चांगल्या पद्धतीने काम करतात, तिथं असणारे सर्व शिक्षक उत्कृष्ट काम करतात आणि तळ्यात चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व शिक्षकांचं पण अभिनंदन करतो. आज इथे ज्या काय कला सादर केल्या जाणार आहे मी त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आणि मग त्यांच्यातून असे काही कलाकार घडावे, मग एखादा अशोक सराफन सारखा कलाकार घडावा, एखादा लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलाकार घडावा, एखादी चांगली नृत्यांगना घडावी, एखादा चांगला विनोदी कलाकार घडावा अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो. आणि ह्या शाळेचं नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसं मोठं होईल त्याचबरोबर कला क्षेत्रामध्ये मोठं व्हावं अशी ईश्वरची मी प्रार्थना करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.